नमस्कार. आज मी तुम्हाला बहुगुणी असा चहा मसाला दाखवणार आहे. या चहा मसाल्यामुळे चहाचा स्वाद तर आणखीच वाढेल, परंतु हा चहा मसाला पावसाळ्यात येणाऱ्या बहुतांश रोगावर गुणकारी ठरेल. कारण यामध्ये मी अशी एक सिक्रेट गुणकारी वनस्पती वापरली आहे, त्यामुळेच हा चहा मसाला गुणकारी मी असं म्हटलं आहे. त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. हा चहाचा मसाला तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचासुद्धा चहा मसाला अगदी परफेक्ट होईल. त्यासाठी इथे मी एका पोहे खायच्या चमच्याने सगळे मापे सांगते आहे. 2 चम्मच इथे मी मिरे घेतले आहे आणि 2 चम्मच हिरवी विलायची घेते आहे. त्यासोबत 2 चम्मच इथे मी लवंग घेते आहे आणि 2 चम्मच इथे मी दालचिनीचे तुकडे घेते आहे. आता इथे मी अख्खं एक जायफळ घेतलं आहे आणि सुंठ घेतलं आहे. आता इथे मी जी सिक्रेट वनस्पती तुम्हाला सांगितली होती ती आहे तुळस. इथे मी काळी तुळस घेते आहे आणि तुळससोबतच तुळशीच्या काही काड्यासुद्धा घेतल्या आहे. आता सुंठ आणि जायफळ थोडंसं कडक आहे, ते मिक्सरमध्ये निघायला कठीण जातं, त्यामुळे मी सुंठ आणि जायफळ थोडंसं कुटून घेणार आहे. त्यासाठी मी ते दगडी खलबत्ता घेते आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला जायफळ थोडंसं कुटून घेते. खूप जास्त जायफळची इथे मी पावडर करणार नाही आहे, हलकंसं याला कुटून घेते आहे. आता हे जायफळ हलकंसं मी कुटून घेतलेलं आहे. आता त्याच खलबत्त्यामध्ये मी सुंठसुद्धा कुटून घेते आहे. हा चहा मसाला मी बहुगुणी म्हटला आहे कारण यामध्ये मी काळी तुळस वापरली आहे. तुळस किती गुणकारी असते हे सांगायची गरज नाही, त्यातच ही काळी तुळस आहे. काळी तुळसमुळे पावसाळ्यात येणाऱ्या बहुतांश रोगावर अतिशय गुणकारी हा चहा मसाला ठरतो. आपण कोरोना काळामध्ये तुळशीचे खूप सारे काढे घेतले आहे. तुळस आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीचे खूप सारे गुणधर्म सांगितले आहे आणि आपण या चहा मसाल्यामुळे ही तुळस वापरत आहेत, त्यामुळे अतिशय गुणकारी हा चहा मसाला ठरतो. आता मी सुंठ कुटून घेतली आहे. आता आपल्याला हे जे सगळे मी इथे मसाले घेते आहे ते हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त आपल्याला हे मसाले भाजायचे नाही, हलकेसे मी इथे गरम करून घेते आहे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे आणि मिडियम फ्लेमवरती फक्त 2 मिनटं हे मसाले सगळे भाजून घेते आहे. लवंग, विलायची, दालचिनीचे तुकडे, जायफळ आणि मिरे सुरुवातीला मी भाजून घेते आहे. आता हे सगळे भाजून झाले आहे. त्यामध्ये मी कुटून घेतलेले सुंठ इथे वापरते आहे. मी सुरुवातीला तुम्हाला 1 खडा सुंठाचा दाखवला होता, परंतु मला ही थोडीशी सुंठ कमी वाटली, त्यामुळे मी यामध्ये थोडीशी आणखी सुंठ ॲड केली होती. आता हे हलकेसे भाजून झाले आहे. आता जे आपण तुळस घेतली होती ती मी तुळस इथे कट करून टाकते आहे आणि ही तुळससुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची. खूप जास्त ही तुळस भाजायची नाही, फक्त तुळशीचे पाने थोडीशी कडक झाली पाहिजे, त्यामुळे इथे मी भाजून घेते आहे. आणि नंतर मग आपल्याला त्याच मसाल्यामध्ये ही तुळससुद्धा घालायची आहे. तुळस भाजून घेतल्यामुळे तुळशीचा गुणधर्म कमी होणार नाही, तो तसाच राहील, परंतु आपण हा चहा मसाला साठवून ठेवणार आहे. तुळसचे पाने भाजून घेतल्यामुळे चहा मसाला भरपूर दिवस टिकेल. आता मी यामध्ये तुळशीच्या काड्यासुद्धा वापरल्या आहे, कारण तुळशीच्या काड्यांमध्ये सुद्धा खूप सारे गुणधर्म असतात. आता हा सगळा मसाला जो भाजून झाला मी थंड करायला ठेवते आणि ही तुळससुद्धा त्याच पॅनमध्ये थंड करायला ठेवते आहे. आता हे सगळे मसाले थंड झालेले आहे. मी मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळे मसाले वाटून घेणार आहे. आता सगळे मसाले घातले आहेत. त्याचमध्ये ही तुळस जी मी भाजून घेतली थंड झाली आहे, तुम्हाला दाखवते बघा, अगदी छान कुरकुरीत ही तुळस झालेली आहे. ही सुद्धा मी त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये घालते आहे आणि याला बारीक करून घ्या. आता हा मसाला खूप जास्त बारीक करायची गरज नाही, कारण आपण हा मसाला चहा शिजवताना वापरणार आहोत, त्यामुळे खूप जास्त इथे मी बारीक केलेला नाही.
आता हा आपला चहा मसाला तयार झाला आहे. खूप छान याचा स्मेल घरभर पसरलेला आहे. आता हा चहा मसाला तुम्ही कुठल्याही कोरड्या बरणीमध्ये डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आरामात भरपूर दिवस टिकतो. यामध्ये आपण जे सगळे फ्लेवर्स वापरले आहेत त्यामुळे चहाचा स्वाद तर आणखीच वाढेल. परंतु या सगळ्या मसाल्यांमुळे, मिऱ्यांमुळे, सुंठांमुळे, तुळसमुळे हा अतिशय गुणकारी असा चहा मसाला ठरतो. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या आजारांवर हा चहा मसाला अतिशय गुणकारी ठरतो. तेव्हा तुम्हीसुद्धा असा हा चहा मसाला करून पहा आणि कसा वाटला ते नक्की सांगा. आता तुम्हाला या चहा मसाला वापरून चहा कसा करायचा ते दाखवते. मी 2 कप इथे चहा करते. त्यासाठी सुरुवातीला मी पाऊण कप पाणी टाकलेलं आहे आणि आता आवडीनुसार त्यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकायची आहे. आता सुरुवातीला ह्या पाण्याला मी उकळी येऊ दिली आणि त्यामध्ये फक्त अर्धा चम्मच मी चहा मसाला वापरला आहे. 2 कपासाठी मी अर्धा चम्मच चहा मसाला वापरला आहे. 1 कप जर तुम्ही करत असाल चहा तर त्यामध्ये फक्त पाव चम्मच चहा मसाला वापरायचा. आता छान उकळी आली आहे. त्यामध्ये मी 1 कप दूध घालते आहे आणि छान एकदा हे ढवळून घ्यायचं आणि कमी गॅसवरती हा चहा शिजवून घ्यायचा. चहाला 1-2 उकळ्या येऊ द्यायचा आणि छान हा चहा तयार झाला आहे. या मसाल्यामुळे चहाचा स्वाद खूप छान येतो आणि अतिशय बहुगुणी असा हा चहा मसाल्यामुळे अतिशय गुणकारी हा चहा बनतो. आजचा हा चहा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जमेल तितका मित्रमंडळींसोबत शेअरसुद्धा करा.